नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम बॅक अगेन. आपण गेल्या लेक्चरमध्ये मेजरमेंट्स आणि युनिट्स हा टॉपिक चालू केला. त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे काय, फंडामेंटल युनिट्स म्हणजे काय, फंडामेंटल क्वांटिटीज, फंडामेंटल युनिट्स याच्याबरोबर आपण त्याच्यामध्ये कोणकोणत्या क्वांटिटीज आहेत, त्याचं युनिट काय, त्याचं मेजरमेंट म्हणजे कशामध्ये मोजतात हे ऑलरेडी पाहिलेलं आहे. आता आपण फंडामेंटलच्या नंतर पुढे पॉईंट बघायचा आहे, डिराइव्ड क्वांटिटीज अँड युनिट्स. तर डिराइव्ड क्वांटिटीज कशाला म्हणायचं आणि त्याचे युनिट्स काय असतात. फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे आपण असं म्हटलेलं की द फिजिकल क्वांटिटी which are does not depend upon any other physical quantity for their measurement. अशा फिजिकल क्वांटिटीज की ज्या दुसऱ्या कोणत्याच फिजिकल क्वांटिटीवरती मेजरमेंटसाठी अवलंबून नसतात, म्हणजे ज्या मूलभूत आहेत त्याला आपण म्हणतो फंडामेंटल क्वांटिटीज. and the units which are measured fundamental quantities are called as fundamental units. Length, mass, time, temperature, amount of substance, इंटेन्सिटी ऑफ लाईट, ह्या गोष्टी आपण पाहिलेल्या होत्या. आता नेक्स्ट आपल्याला हा जो पुढचा पॉईंट आहे, डिराइव्ड क्वांटिटीज अँड डिराइव्ड युनिट्स. आता काही डिराइव्ड क्वांटिटीज आपल्याला इथे दिलेले आहेत, जसे की लाईक स्पीड, त्यानंतर आहे मोमेंटम. आता स्पीड म्हटलं की तुमच्या लक्षात यायला पाहिजे स्पीड जे आपण म्हणतो, उदाहरण फॉर एक्झाम्पल फॅनचं स्पीड, एखादं व्हेकल असेल तर त्याचं स्पीड. त्यानंतर आहे मोमेंटम. मोमेंटम म्हणजे काय, आता बऱ्यापैकी तुम्हाला माहिती असेल मुंबई वगैरे अशा सिटीजमध्ये मोठमोठे रेस कोर्स असतात ज्याच्यामध्ये घोड्या, जॉकी वगैरे ह्या गोष्टी माहिती असतील. तर घोड्याचं मोमेंटम बघून त्याच्यावरती पैसा लावला जातो. मोमेंटम म्हणजे काय, मास इंटू व्हेलॉसिटी, म्हणजे त्याचा असणार मास आणि त्यांना अटेंड करणारी व्हेलॉसिटी, त्याला आपण काय म्हणतोय मोमेंटम. त्यानंतर पुढे आहे रेजिस्टन्स. रेजिस्टन्स म्हणजे काय, तर टू अपोज द फ्लो ऑफ चार्ज, चार्ज फ्लो जो काय होतोय त्याला अपोज करणे, त्यालाच आपण काय म्हणतो रेजिस्टन्स. त्यानंतर आहे कंडक्टिव्हिटी. द रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टिव्हिटी मीन्स कंडक्टिव्हिटी. सो दीज आर कॉल्ड डिराइव्ड क्वांटिटीज. ह्या कसल्या क्वांटिटीज आहेत, डिराइव्ड क्वांटिटीज. In physics or in a day-to-day life, we are come across many other physical quantities like speed, momentum, resistance, conductivity. So these quantities in which they are not fundamental quantities. Such quantities which are used or depend on many other fundamental quantities for their measurement. So it is a derived quantities. So for example, velocity. Velocity means the rate of change of displacement with respect to time. So therefore displacement which is measured in meter and time is measured in second. So meter per second. Displacement कशामध्ये मोजतोय, मीटर मध्ये. टाइम कशामध्ये मोजतोय, सेकंदामध्ये. मीटर पर सेकंड म्हणजे मीटर हा जो सेकंद आहे तो वरती गेला तर काय होईल, सेकंड इनवर्स, म्हणजे मीटर सेकंड इनवर्स. हे झालं याचं युनिट. काय झालं, युनिट. सो द डिराइव्ड क्वांटिटीज विच आर मेजर्ड इन युनिट्स आर कॉल्ड एज डिराइव्ड युनिट्स. सो मीटर सेकंड इनवर्स म्हणजे मीटर पर सेकंड. किंवा आणखीन एखादं एक्झाम्पल बघा, समजा आपण मोमेंटम घेतलं, मोमेंटम पी या सिम्बॉलने डिनोट करायचं. मोमेंटम म्हणजे काय हो, मास इंटू व्हेलॉसिटी. सो मोमेंटम इज इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी. मास कशामध्ये मोजतो आपण, किलोग्राम मध्ये, आणि व्हेलॉसिटी कशामध्ये मोजतोय, मीटर पर सेकंदामध्ये. हे आणखी कसं लिहू शकतो, तर केजी मीटर सेकंड इनवर्स. हे आणखी कसं मध्ये लिहू शकतो, केजी मीटर सेकंड इनवर्स. म्हणजेच मास इंटू व्हेलॉसिटी. मास किलोग्राम मध्ये मोजलं जातं, व्हेलॉसिटी मीटर पर सेकंदामध्ये मोजली जाते. मग केजी तसाच, मीटर तसाच, सेकंड फक्त वरती लिहिला म्हणजे सेकंड इनवर्स. तर हे आपले आहे डिराइव्ड क्वांटिटीज अँड युनिट्स. डिराइव्ड क्वांटिटीज म्हणजे काय, द फिजिकल क्वांटिटीज विच आर युज्ड or depends on many more physical quantities for their measurement are called as derived quantities. And the units which are used to measure
derived quantities are called as derived units. एक्झाम्पल आपण काय पाहिलं, व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी म्हणजे काय, व्हेलॉसिटी म्हणजे डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. डिस्प्लेसमेंट कशामध्ये मोजणार, मीटर मध्ये. टाइम कशामध्ये काउंट करतोय, सेकंदामध्ये. म्हणजे मीटर पर सेकंड म्हणजे मीटर सेकंड इनवर्स. नेक्स्ट पुढे आणखी आपण एक्झाम्पल बघितलं मोमेंटम. मोमेंटम म्हणजे काय, मास इंटू व्हेलॉसिटी. मास इंटू व्हेलॉसिटी. मास कशामध्ये मोजलं जातं, किलोग्रॅम. आणि व्हेलॉसिटी कशामध्ये मोजली जाते, मीटर पर सेकंड. म्हणजे काय लिहू शकतो आपण, केजी मीटर हा जो सेकंद आहे तो जर वरती गेला तर काय लिहू शकतो, सेकंड इनवर्स. म्हणजे किलोग्राम मीटर सेकंड इनवर्स. हे झालं त्याचं एसआय युनिट. कुणाचं, डिराइव्ड क्वांटिटीचं, मोमेंटमचं. आता हे डिराइव्ड फंडामेंटल क्वांटिटी, त्याचं युनिट्स, डिराइव्ड क्वांटिटी त्याचं युनिट्स. नेक्स्ट आपण आता आपल्या नवीन सिलेबस प्रमाणचा पुढचा जो पॉइंट आहे तो आहे सप्लिमेंटरी युनिट्स. सप्लिमेंटरी त्याच्यामध्ये फर्स्ट आहे प्लेन अँगल. प्लेन अँगल म्हणजे काय, डी थिटा. आता एखादा प्लेन अँगल तुम्ही 8, 9 आणि 10th ला पाहिला असेल की ज्यावेळी एखादा आपण सर्कल ड्रॉ करतो त्याचं काहीतरी सेंटर असतं आणि त्या सर्कलच्या सेंटर पासून एखादा पार्ट, एखादा पॉइंट जर आपण त्या सर्कलचा जॉईन केला तर ते एक रेडियस तयार होते. ती रेडियस एका ठिकाणून त्या सर्कलच्या दुसऱ्या ठिकाणी जर ड्रॉ केली तर त्याच्यामध्ये एक अँगल सबस्टेंड होतो. तो म्हणजेच काय म्हणतो आपण, अँगल थीटा. तसं इथं आपल्याला दिलेलं आहे प्लेन अँगल डी थिटा. आणि सेकंड पॉइंट जो आपला आहे तो आहे सॉलिड अँगल डी ओमेगा. सॉलिड अँगल डी ओमेगा. Let's see first point, that is plane angle d theta. What is a plane angle? So it is the ratio of the length of an arc of a circle to the radius of the circle. काय म्हटलेलं आहे, हा रेशो आहे. रेशो म्हणजे काय, तर अंश आणि छेदरूप, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर रूप. इट इज द रेशिओ ऑफ द लेंथ ऑफ एन आर्क. आर्कची लेंथ काय, फॉर एक्झाम्पल समजा ओ हा एक पॉइंट आहे, सेंटर आहे सर्कलचा. आर ही त्याची रेडियस आहे. त्याचं इनिशियल पोझिशन समजा बी असेल, फायनल पोझिशन ए असेल. तर व्हॉट इज द लेंथ ऑफ द आर्क प्रोड्युस्ड बाय दॅट रेडियस आर, दॅट इज अ डीएस. त्याच्यामध्ये जी काही लेंथ तयार होते ती किती असते, डीएस इतकी आहे. त्याच्यामध्ये जो अँगल सबस्टेंड झालाय तो किती आहे, डी थिटा इतका आहे. सो देअरफॉर thus d theta is equal to this length of the arc, that is ds, upon its radius r. So plane angle means it is the ratio, numerator and denominator form मध्ये. It is a ratio कुणाचा, length of an arc. Length of an arc. आर्क जो वर्तुळ कंस तयार झालेला आहे त्याची असणारी लांबी किती आहे, ds. AB हा आर्क आहे, त्याची लांबी ds आहे. ऑफ अ सर्कल टू द म्हणजे छेदामध्ये काय, टू द रेडियस ऑफ द सर्कल म्हणजे काय, अपॉन आर. सो डी थिटा इज इक्वल टू ds अपॉन आर इज द अँगल सबस्टेंडेड बाय द आर्क ऍट द सेंटर ऑफ सर्कल. म्हणजे हा जो अँगल आहे तो कुठे तयार झाला, सबस्टेंडेड. कुणी सबस्टेंड केला, बाय द आर्क ऍट द सेंटर ऑफ द सर्कल. सो देअरफॉर इट इज मेजर्ड इन रेडियन. जो आपण कशामध्ये मोजतोय, रेडियन मध्ये मोजतो. रेडियन मध्ये त्याचा शॉर्ट फॉर्म जो आहे तो कसा, रॅड. शॉर्ट फॉर्म जो काय आहे तो काय, रॅड. सो अँगल थीटा इज रेडियन आणि इज डिनोटेड ॲज थीटा डिग्री. हा जो अँगल आहे तो कशामध्ये मोजायचा, रेडियन, आणि तो डिनोट कशाने करायचा, ॲज अ थीटा डिग्री. जनरली रेडियन म्हणजे आपण अशा पद्धतीने कन्सिडर करतो की समजा एखादा पार्टिकल आहे तो कंटिन्युअसली ॲज अ सर्क्युलर फॉर्म मध्ये फिरतोय, रोटेट होतोय कंटिन्युअसली. मग हे ज्यावेळी त्याचं रोटेशन होत असतं त्याच्यामध्ये जर समजा फॉर एक्झाम्पल 2 डायमेन्शन मध्ये असेल आणि तेवढा जर अँगल आर्क चाफ तयार होत असेल तर ॲज अ थीटा आपण ते मेजर करू शकतो. मात्र कंटिन्युअसली जर मूव्ह होत असेल तर अशा वेळी आपण ते कशामध्ये काउंट करणार आहे, ॲज अ रेडियन मध्ये. ओके, काय म्हटलं आपण, प्लेन अँगल म्हणजे इट इज द रेशिओ ऑफ द लेंथ ऑफ एन आर्क ऑफ अ सर्कल टू द रेडियस ऑफ द सर्कल. सो डी थिटा इज इक्वल टू ds अपॉन r. ओ म्हणजे त्या सर्कलचं असणारा सेंटर आहे, त्यानं केलेला अँगल ds इतका आहे, सॉरी डी थिटा आहे. त्याने केलेलं लेंथ ऑफ द आर्क AB ds इतका आहे. So therefore according to our definition
length of an arc of a circle, that is ds, to the radius of the circle, that is r. So d theta is equal to ds upon r is the angle subtended by the arc at the center of the circle. It is measured in radian. त्याला रॅड जरी म्हटलं तरी चालतंय. आणखी हा जो अँगल थीटा आहे तो कशाने डिनोट करायचा आहे, थीटा डिग्री असा. ओके, हा सप्लिमेंटरी युनिट्स मधला फर्स्ट पॉइंट आपण बघितला, प्लेन अँगल. ओके, नेक्स्ट सेकंड पॉइंट जो आपला आहे तो आहे सॉलिड अँगल. आता सॉलिड अँगल म्हणजे काय, सॉलिड अँगल कशाला म्हणायचं, नावाप्रमाणे समजा एखादा भरीव स्पियर आहे. भरीव स्पियर म्हणजे फॉर एक्झाम्पल लिंबू माहित असेल तुम्हाला, किंवा संत्री असेल, किंवा एखादा चेंडू असेल. ओके, तो स्पियर आहे. आणि समजा जर एक्झॅक्ट आपण लिंबूचा एकदम म्हणजे एकदम छोटीशी अशी फोड सेंटरनं बरोबर कट केली ट्रायंगुलर शेप मध्ये, आणि तेवढीच फोड लिंबूच्या बाहेर काढून ठेवली, आता लिंबू कसं दिसेल, सॉलिड अँगल. तो जो सेंटरशी असणारा अँगल आहे तो म्हणजे काय असणार आहे, सॉलिड अँगल. किंवा समजा फॉर एक्झाम्पल एखादा कलिंगड आहे, त्याचा फक्त आपण 1/4 पार्टच त्याच्या सेंटरशी बरोबर ट्रायंगुलर फॉर्म मध्ये कट करून तेवढाच पीस बाहेर काढला, आता कलिंगड कसं दिसेल, तर तो जो अँगल दिसतोय सेंटरचा तो म्हणजेच काय असतो, सॉलिड अँगल असतो. बऱ्यापैकी तुम्ही जिओग्राफीचं बुक जर ओपन केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं बघा, असं मोठी पृथ्वी आहे आणि बरोबर त्याचं सेंटर वगैरे काढलेलं आहे आणि त्याचा काही ठराविक भाग असा ओपन केलेला दाखवलेला होतो. थोडक्यात तो काय आहे, सॉलिड अँगलच आहे. जास्त लांब कशाला, बर्थडे सेलिब्रेशन तुम्ही करता, केक जो काय असेल तो केक तुम्ही ठराविक याच्यामध्ये कट करता. समजा सेंटरशी जर तो केक एक्झॅक्ट त्याचा तेवढाच 1/4 पीस किंवा काय 1/3 पीस काढला असेल, तर त्याचा जो दिसणारा जो सेंटर आणि त्याचा होणारा जो काय लेंथ ऑफ द आर्क आणि त्याच्यामध्ये असणारा जो अँगल आहे तो म्हणजेच काय असतो, ऍक्च्युअली जनरली सॉलिड अँगल. द एरिया ऑफ द पोर्शन. आता एरिया ऑफ द पोर्शन म्हणजे या असणाऱ्या सेंटर ओशी जो एक्झॅक्ट पुढे दिसतोय, हा तुकडा आपण एखादा कट केलेला आहे, हा पीस जो मी तुम्हाला सांगतोय, हा पीस आपण एखाद्या सेंटर पासून वेगळा केलेला आहे. द एरिया ऑफ द पोर्शन ऑफ द सरफेस ऑफ अ स्पियर टू स्क्वेअर ऑफ रेडियस ऑफ द स्पियर. त्या स्पियरचा, आता इथं आपण ऍज अ स्पियर म्हणून कन्सिडर करणार आहे, त्या स्पियरचा जो एरिया आहे, द एरिया ऑफ द पोर्शन ऑफ द सरफेस ऑफ अ स्पियर टू स्क्वेअर ऑफ द रेडियस ऑफ द स्पियर. फॉर एक्झाम्पल इथं आपण त्याला म्हटलेलं आहे डी ओमेगा. हा डी ओमेगा आपण म्हटलं, सो डी ओमेगा इज इक्वल टू डी ए, दॅट इज एरिया. कोणता एरिया, त्या पोर्शनचा, त्या सरफेसनं त्या स्पियर बरोबर केलेला, टू द म्हणजे त्याच्या असणाऱ्या डिनोमिनेटर पार्ट मध्ये स्क्वेअर ऑफ द स्पियर. स्क्वेअर ऑफ द स्पियर आर स्क्वेअर, रेडियस आहे ना ती, बरोबर का, स्क्वेअर ऑफ द रेडियस ऑफ द स्पियर. याची असणारी रेडियस किती आहे, आर इतके, तर त्याचा स्क्वेअर म्हणजे आर स्क्वेअर. म्हणजे द एरिया ऑफ द पोर्शन ऑफ द सरफेस ऑफ अ स्पियर टू द स्क्वेअर ऑफ द रेडियस ऑफ द स्पियर, म्हणजेच त्याच्यामध्ये असणारा अँगल सॉलिड अँगल डी ओमेगा. तर या ठिकाणी असणारा हा डी ओमेगा म्हणजेच काय, तर डी ए अपॉन आर स्क्वेअर. फॉर एक्झाम्पल आता इकडे लक्ष द्या, समजा हा डी ओमेगा आहे, सो एरिया डी ए अपॉन रेडियस ऑफ द स्क्वेअर ऑफ द स्पियर, दॅट इज आर स्क्वेअर. सो डी ओमेगा इज इक्वल टू व्हॉट इज द एरिया, एरियाची व्हॅल्यू काय, फॉर एक्झाम्पल दिस इज अ स्पियर, व्हॉट इज द स्क्वेअर, व्हॉट इज द एरिया ऑफ द स्पियर, त्या स्पियरचा एरिया काय असतो, सो एरिया, व्हॉट इज द एरिया ऑफ द सर्कल, पाय आर स्क्वेअर, आणि एरिया ऑफ द स्पियर वर्तुळ गोलाचं असणारं क्षेत्रफळ, दॅट इज 4 पाय आर स्क्वेअर. 4 पाय आर स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. What is the area of the sphere, 4 pi r square upon r square. This r square cancel to one another. So therefore the solid angle d omega is equal to 4 pi. आता ऍक्च्युली हे कशामध्ये मोजायचं, याचं SI युनिट काय आहे, these supplementary units, that is a solid angle which is measured in a स्टेरेडियन. कोणताही जो सॉलिड अँगल आहे तो कशामध्ये मोजायचा, स्टेरेडियन. हे कशामध्ये मोजलं, रेडियन मध्ये. तर हे मात्र कशामध्ये मोजायचं आहे, स्टेरेडियन. सो दीज आर द टू सप्लिमेंटरी युनिट्स. फर्स्ट वन इज दॅट प्लेन अँगल डी थीटा, सेकंड इज दॅट सॉलिड अँगल
d omega. Plane angle, it is the ratio of the length of an arc of a circle to the radius of the circle. D theta is equal to ds upon r. So it is the angle subtended by the arc at the center of the circle, and it is measured in radian. Angle theta is, radian is denoted as theta dt. Second कोणता है? Third angle d omega. So the area of the portion of the surface of a sphere to the square of the radius of the sphere. So d omega is equal to area dA to the square of the radius, that is r square. So therefore d omega is equal to this area dA upon square of the radius of the sphere, r square. What is the area of the sphere? 4 pi r square upon r square. These r square cancel to one another. So remaining is that d omega is equal to 4 pi, which is measured in stereo.